हळी मिळी गुप्प चिडी चिडी चूप, हळी मिळी गुप्प चिडी चिडी चूप. या गाण्याचे लिरिक्स तुम्ही आता वाचले असतील, काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत या गाण्याबद्दल? म्हणजे मी अशी गाणी गात असते आजकाल, तर नवीन फिल्म ज्या येत आहेत त्याच्यामध्ये लिहिणं पण न्यू स्टाईलचं झालेलं आहे. पण हे फार मजेशीर गाणं आहे की एका पोस्टमॅनचं मागं चालतं आहे गाणं. आणि पोस्टमॅनचं गाणं, आता मला त्यांनी सिच्युएशन सांगितली, मी तुम्हाला सांगत नाही कारण त्यांचं पिक्चर आहे. तर फार मजेशीर गाणं आहे आणि त्यामुळं मला वाचताना पहिल्यांदा म्हटलं हे काय, मग ज्यावेळेला त्यांनी समजवलं मला की या जागी येतं, त्यावेळेला ते इतकं छान वाटलं की मला बरं वाटलं की ते गाणं छान आहे म्हणून. आणि नंतर मला रेकॉर्ड ज्यावेळेला ऐकवलं त्यांनी, की म्हणजे आजकाल डेमो ऐकवतात, पहिल्यासारखं नाही की म्युझिक डायरेक्टर रिहर्सल करतात, तसं नव्हतं. तर मला त्याची रिदम फारच आवडली. म्हणजे हे गाणं असं आहे की इच्छा नसेल तरी माणूस गुणगुणत राहील. कधी कधी असं होतं आपल्याला इच्छा नसते ते गाणं गायची, पण त्याचा रिदम डोक्यात बसतो आणि आपण ते गाणं गुणगुणतो आणि हळूहळू ते गाणं पॉप्युलर होतं. त्यातलं हे गाणं मला वाटलं, कारण पहिल्यांदा ऐकल्यानंतर मी म्हटलं म्हणजे आमच्याकडं गाणी येणार म्हणजे तान्हा पलटे किंवा काहीतरी असं भयंकर असं काहीतरी आशा भोसले गाणार म्हणून इतक्या वर्षांनी, जास्त मी गात नाही तर इतक्या वर्षांनी करतात त्या कधीतरी, तर त्यांना काहीतरी मोठं काहीतरी द्यावं. तसं हे गाणं नाही. हे गाणं असं आहे अगदी की लहान मुलांपासून चालणारं गाणं आहे, सोपं सरळ आणि मजेशीर. त्यामुळं खरं म्हणजे हे गाण्याचे शब्द जे आहेत ते आम्ही लहानपणी गायचे. मराठी लोकांमध्ये आम्ही काय म्हणतो त्याला, खेळ खेळतो की 4 मुलं तिकडं 5 मुलं अशी इकडं अशी आत बसतो. तुम्हाला माहीत असेल एखाद्या वेळेला, कोणीतरी यावे गुपचूप यावे, टिकली मारून जावे, गुपचूप बसा रे बसा. ते ऐकल्यानंतर मला सगळं माझं लहानपण आठवलं आणि मला आवडलं ते गाणं. आणि त्यामुळं मी म्हटलं बरं मी येते. आणि आज खरं म्हणजे माझी येण्याची इतकीही नव्हती, तरी पण म्हटलं काय हरकत नाही, ट्राय करायचा, बघूया. काय म्हणतात ती म्हण आहे ना, की क्या हिम्मत मर्दा ते मदद खुदा, हिम्मत मर्दा मदद खुदा. हो सकता.